होण्या इतकं तर आम्हा विद्यार्थ्यांना मायाही लावली. सागरा एवढं प्रेम दिलं. परीस कसा असतो मी कधी पाहिला नाही. परीस कसा असतो मी कधी पाहिला नाही. पण तुमच्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं सोनं झालं. मनाने दिलदार, हो मनाने दिलदार, वागण्यात जबाबदार, कामात खबरदार, नेतृत्व शानदार असं सर्व गुण संपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे श्री गोपाळ सर्वश्री ढेरंगे सर. मित्रांनो, आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतर जावे. आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतर जावे. चालता चालता पायामध्ये बळ तेवढे जपत राहावे. बळ तेवढे जपत राहावे. कर्तृत्वाची उंची तुमची आम्हा संगी असावी. कर्तृत्वाची उंची तुमची आम्हा संगी असावी. आदरणीय श्री गोपाळ सर्वश्री ढेरंगे सर म्हणजे संघर्षशील व्यक्तिमत्व. सरांनी आम्हाला कधी काही कमी पडू दिलं नाही. जिथं कमी तिथं मी या युक्तीप्रमाणे मी आम्हा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिले. काही जण मला कुतूहलाने विचारतात की तू कोणत्या शाळेत शिकतेस, तेव्हा मला माझ्या शिक्षकांचे आणि शाळेचे नाव सांगताना माझी छाती अभिमानाने भरून येते. अभिमानाने भरून येते. विद्यार्थ्याने शिक्षकांकडून योग्य ते मार्गदर्शन घेऊन स्वकर्तृत्वावर स्वाभिमानाने स्वतःच्या आयुष्याची दिशा स्वतः ठरवायची असते. शेवटी जाता जाता एवढेच म्हणू इच्छिते, कर्तृत्वाचा ठेवा सोडून जाताना, कर्तृत्वाचा ठेवा सोडून जाताना हृदय भरून आले सर निरोप तुम्हाला देताना. सर निरोप तुम्हाला देताना. इथून दूर जाताना कळत नकळत जरी खूप काही शिकले. इथून दूर जाताना कळत नकळत जरी खूप काही शिकले. तुमचे रंग कसे फेडो या ओझ्याने झुकले. या ओझ्याने झुकले. सूर्यासारखे तळपत जावे या शाळेतून जाताना. सूर्यासारखे तळपत जावे या शाळेतून जाताना. दगडालाही हो दगडालाही पाजर फुटेल निरोप शेवटी देताना. सर निरोप शेवटी देताना. एवढं बोलून मी माझी भाषण सोबत जय महाराष्ट्र. स्वराने सरांच्या प्रति कृतज्ञता भाव आपल्या शब्दांतून व्यक्त केलेला आहे. अतिशय मनाला हळवं करणारे हे तिचे बोल होते आणि तिनं तिच्या आपल्या शैलीत अतिशय सुंदर या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. यानंतर ओवी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करेल. पण कागद आत्ताच या कार्यक्रमासाठी दिनेश थापाळे यशोमंदिर पतसंस्थेचे संचालक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचेही सर्वांच्या वतीने स्वागत.